असं झालंय का? सगळं व्यवस्थित असून सुद्धा मन आतून अस्वस्थ राहतं. घर आहे, काम आहे, पैसा आहे, पण तरीही काहीतरी अडकल्यासारखं वाटतं. आपण देवाची सेवा करतो, नमस्कार करतो, पण तरी प्रश्न उरतोच. आपण खरंच दत्तकृपेच्या कवचात आहोत का? खूप लोकांना गुरुचरित्र पारायण करायचं असतं, पण वेळच मिळत नाही. संपूर्ण पारायण न जमल्यामुळे अनेक जण सेवा थांबवतात. पण तुम्हाला माहित आहे का, गुरुचरित्रातले असे फक्त 2 अध्याय आहेत जे पारायण न जमणाऱ्यांसाठी खास मानले गेले आहेत. हो, 14वा आणि 18वा अध्याय. 14वा अध्याय संकटांपासून रक्षण देणारा कवच आहे, तर 18वा अध्याय आर्थिक स्थैर्य, कर्जमुक्ती आणि अडचणींमध्ये मनाला आधार देतो. पण प्रश्न असा आहे की हे अध्याय कसे वाचायचे, कधी वाचायचे, रोज करायचे की फक्त गुरुवारी? संकल्प करायचा की नित्य सेवेसारखं वाचायचं? स्त्रिया, गर्भवती महिला, बाहेर राहणारे सगळे करू शकतात का? या सगळ्या शंका बहुतेकांच्या मनात असतात. या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट, सोपी आणि अनुभवातून आलेली उत्तरं मी संपूर्ण व्हिडिओ मध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला खरंच मनाला शांती हवी असेल, दत्तकृपेचा आधार हवा असेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा. श्री स्वामी समर्थ.